गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मागील भागापासून आपण विष्णूंच्या विराट स्वरूपाचं नाम, जे एकाक्षरी परब्रह्म ओम, त्याची ओळख करून घेत आहोत. आता प्रणवोपासना करताना आणखी काही गोष्टीवर प्रकाश पडणार आहे. त्यापूर्वी थोडी ओळख करून घेऊ. प्रणवोपासना ही जशी प्राणायामाची साधना आहे तशीच नामजपाची आहे आणि मुख्य म्हणजे नादानुसंधानाची सुद्धा आहे. प्रणव हा प्रत्यक्ष सर्वश्रेष्ठ परमात्म्याचा वाचक असल्याने आणि या साधनेने उपासक त्यांच्या सन्निध जाणार असल्याने त्याने शरीर शुद्धी करून शुचिर्भूत व्हावं. उपासनेचं स्थान पवित्र असावं. ब्रह्ममुहूर्ताच्या मंगळ वेळेला बसावं. ही वेळ सर्वोत्तम असते, कारण यावेळेस विश्व शांत निद्रेमध्ये असते. पण योगी तपस्वी मात्र साधनरत असतात. त्यांच्या दिव्य शक्ती लहरी वातावरणामध्ये पसरलेल्या असतात. दैवी शक्तीही मदत करतात. तसेच शांत वातावरणात नादानुसंधानही उत्तम होतं. मन उपास्यावर एकाग्र होण्यासही मदत होते. मंगलवेळी प्रसन्न मनाने एकांतात स्वच्छ आसनावर सुखासनात बसावं. सद्गुरूंचं, उपास्य देवतेचं, इथं विश्वाला व्यापून असलेल्या विष्णू स्वरूप श्री दत्त माऊलींचं भक्तिभावानं स्मरण करावं, ध्यान करावं आणि चित्तवृत्ती तिथेच एकाग्र करून प्रणवोच्चाराला सुरुवात करावी. जिभेची हालचाल न करता दीर्घ श्वास घेऊन प्रणवोच्चार करावा. सुरुवातीला मन एकाग्र होत नाही. असंख्य स्मृती जाग्या होतात. चित्तवृत्तींचा गोंधळ सुरू होतो. पण साधकाने धैर्याने, साक्षीभावाने त्यांच्याकडे पाहत राहावं. हा संघर्ष सगळ्याच साधनांमध्ये करावाच लागतो. हळूहळू या दुर्लक्षित चित्तवृत्तींचं प्रमाण कमी कमी होऊ लागतं. तसं शरीर आणि मन शांत आणि स्थिर होतं. यासाठी आपण केलेला प्रणवोच्चार आपण ऐकावा आणि त्यावर मन एकाग्र करावं. आता ओव्यांकडे वळू. श्री दत्तप्रभू म्हणतात, अकार उकार मकार ह्या तीन मात्रा निर्धार, जिचा नो हे उच्चार सूक्ष्मतर अर्धमात्राती. अ उ म या तीन मात्रांचा उच्चार करताना अर्धमात्रेचा गंधारा समान उच्चार आपोआप होतो. तो आपोआप होणारा नाद ऐकताना जीवाला विश्रांती मिळते. हा आपोआप होणारा नाद योगी जाणतात. याचा अर्थ साधकाला भरपूर अभ्यासाने या अवस्थेपर्यंत पोचायचं आहे. आता इथे प्रभू मात्रांचा कालावधी सांगत आहेत. मुंगुसाचा आवाज ही अर्धमात्रा. चाश पक्षी ओरडतो ती 1 मात्रा. कावळ्याचं ओरडणं 2 मात्रा. मोराचं ओरडणं 3 मात्रा. असा कालावधी लक्षात घेऊन आधी प्रणवाच्या 3.5 मात्रांचा उच्चार करावा, मग 7 मात्रांचा, नंतर 14 मात्रांपर्यंत तो वाढवीत न्यावा. नंतर दीर्घ ओंकाराचा ध्वनी जेव्हा मस्तकात घुमू लागतो तेव्हा मन तिथंच गुंग होऊ लागतं. सुरुवातीला हा प्रणवोच्चार अभ्यासपूर्ण मुद्दाम करावा लागतो, पण नंतर मात्र तो सहज होऊ लागतो आणि उत्तरोत्तर गोड वाटू लागतो.
मनाला त्याची सवय होऊ लागते. त्यामुळे बाह्य संकल्प विकल्प बंद होऊन मन लीन होतं. घ्यावे धनुष्य ओंकार, अभ्यासाने ओढावे बरोबर. लावणी मन हा शर, वेधावे परब्रह्म ते. प्रणवोच्चार करताना नाभीजवळ आकार, कंठाजवळ उकार, नंतर भ्रूमध्यातील मकारापर्यंत धनुष्याकार तो ओढावा. त्यावर एकाग्र मनाचा बाण चढवून परब्रह्माचा वेध घ्यावा. इथं नाभी आत ओढली जाऊन बंध लागतो, म्हणून धनुष्याकार म्हटलं आहे. परब्रह्म हे लक्ष आहे. त्याच्यावर मन एकाग्र नसेल तर त्याचा वेध घेता येणार नाही. मन परब्रह्मावर एकाग्र असेल तरच त्याचा लय परब्रह्मात होईल. सावधगिरी न बाळगता, मन एकाग्र न करता मनात विक्षेप सुरू असताना प्रणव जप केला तर दारुण दुःख वाट्याला येतं. म्हणून सावध राहा. या उलट भक्तिभावानं प्रणवोपासना केली तर उपासक जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटू शकतो. प्रभू म्हणतात, अ मात्रेचा उच्चार वैखरीने करावा, तो ऱ्हस्व अर्थात थोडासा करावा. उ मात्रेने उच्चार अव्यक्त म्हणजे मध्यमेने करावा, तो दीर्घ असावा. आणि म वाचेचा उच्चार पश्यंती वाणीने करावा, तो जितका मस्तकात घुमेल तितका घुमू द्यावा. प्रत्येक उच्चार करताना त्या त्या पादाचं चिंतन करावं आणि चित्त परब्रह्मावर केंद्रित करावं. 3 मात्रांचा उच्चार जड मनोइंद्रियांच्या क्षेत्रामध्ये होतो, पण अर्धमात्रेतील गंधार आपोआप स्फुरण पावतो. हे स्फुरण योगी किंवा उपासक अनुभवतो. मुंगीच्या गतीने ते मस्तकात गुंजन करीत फिरतं आणि योग्याला सच्चिदानंदाचा लाभ होतो. किंवा असं म्हणूया की उपासक भक्त अ उ म म्हणून परब्रह्माला साद घालतो आणि त्याला गंधार घुमवून परब्रह्म प्रतिसाद देतो. अशा तऱ्हेने निर्गुण निर्विकार परब्रह्म भक्तासाठी सगुण होतं. देहभान गळतं, मन नादानुसंधानात गर्क होतं, तेव्हा प्रत्याहार होतो. अर्थात अ आणि उ पाद सिद्ध होऊन जीवात्मा म मध्ये स्थिर होतो. इथं काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. सृष्टी उत्पन्न होताना अहममधून प्राण तयार होतो. प्राणातून अतिसूक्ष्म तरल मन तयार होतं. त्यातला काही भागच व्यक्त होतो, उरलेला खूप मोठा भाग सुप्तच राहतो. हेच सुप्त अंतर्मन. आता उलट दिशेने जाताना प्रणवोपासनेमुळे प्राणायाम होतो, तेव्हा आधी देहभान गळतं. देहाचा मनात लय होतो, म्हणजे अचा उ मध्ये लय होतो. नंतर मनाचा प्राणात लय होतो, म्हणजे अ सह उचा म मध्ये लय होतो. आता जीवात्मा म पादापर्यंत पोहोचतो. म म्हणजेच सुप्त मनाची गुहा, अंतर्मन. जीव सुप्त मनाच्या गुहेत शिरतो तेव्हा प्रणवाच्या स्पंदनांनी सुप्त मनामध्ये अनेक जन्मांच्या दडलेल्या वृत्ती, दडलेली स्वप्न हे सगळं बाहेर पडतात. त्यांच्याकडे उपासकाने धैर्याने आणि अलिप्तपणे पाहावं. त्यांच्यात गुरफटू नये, प्रतिसाद देऊ नये. तर काय करावं? दुर्लक्ष करावं. त्यामुळे उभारून येणाऱ्या उर्मी शांत होऊन जातात. केवळ लक्षावर लक्ष केंद्रित करावं आणि प्रणवाचा भक्तिभावाने उच्चार करावा. इथं येईपर्यंत दीर्घ ओंकार सहज होऊ लागलेला असतो. मकार मस्तकात घुमू लागलेला असतो. साधकाला शांत आणि अत्यंत आनंदी वाटू लागतं. जसं मन या नादामध्ये एकाग्र होऊ लागतं
तसतसे ध्यानाचे काही काळ समाधीत रूपांतर होऊ लागतं. पण म पादावर मी आहेपणाची जाणीव मात्र शिल्लक असते. त्यामुळे ध्याता, ध्यान, ध्येय ही त्रिपुटी शिल्लक असते. म पाद सृष्टीचं अंतिम टोक आहे. यानंतर अर्धमात्रा पादाचं चैतन्याचं क्षेत्र आहे. चंद्रबिंदू महाशून्याला, म दिव्य लोकाला, उ अंतरिक्षाला, तर पृथ्वीला व्यापून आहे. सर्गक्रियेत महाकारण देहातून चैतन्य शक्ती निर्गुण निराकार सच्चिदानंदातून येते, तेव्हा तिचं जड मनशक्तीत रूपांतर होतं. शक्तीचं कणात रूपांतर होतं, तेव्हा ती द्रव्य शक्ती होते. म पादावर मनशक्ती द्रव्य शक्तीच्या स्तरावर असते. आता लक्षात घ्या, हा जो बिंदू आहे तो विचार शक्तीचा उगम आहे. अर्धमात्रा आणि मकार यांच्या सीमेवर चैतन्याचं जड प्रकृतीमध्ये रूपांतरण सुरू होत आहे. बिंदूतून उगम पावलेले विचार अर्धमात्रेजवळ स्फुरण रूपात असतात. त्या स्फुरणाचा अर्थ कोणामुळे प्राप्त होतो? ज्ञानशक्तीमुळे. म या पादाजवळ द्रव्यरूप मनशक्तीचं रूपांतर ज्ञानशक्तीमध्ये होतं आणि स्फुरणरूपी विचारांचं ज्ञान प्राप्त होतं. आता इथे सुप्त मनाची गुहा असते, जिथं संस्कारांचं भांडार भरलेलं असतं. इथं आणि पुढे सूक्ष्म मनातही 3 गुण कार्यरत असतात. त्या तिघांपैकी एकाचं प्राबल्य असतं. मग ज्या विचाराचं ज्ञान ज्ञानशक्तीमुळे प्राप्त होतं, ते जसंच्या तसं स्वीकारलं जात नाही. मध्ये असलेल्या या संस्कारांमुळे आणि गुणांमुळे त्या ज्ञानाचा हवा तो अर्थ घेऊन सूक्ष्म मनात अर्थात उपादावर इच्छा तयार होते. या इच्छाशक्तीचं रूपांतर अपादावर म्हणजेच देह पातळीवर क्रियाशक्तीत होतं आणि अर्थात या इच्छापूर्तीसाठी स्थूल देह इंद्रिय कार्यरत होतात. म्हणजे चैतन्य शक्ती सूक्ष्माकडून स्थूलाकडे प्रणवाच्या एकेका पादावर स्थिरावत जीवनामध्ये उतरते. अर्थात ओम हा चैतन्य स्वरूप परमात्मा आणि जीवन यांना जोडणारा दुवा आहे. त्यामुळेच प्रणवोपासनेनं चैतन्य शक्ती जीवनामध्ये उतरवणं शक्य आहे. आता आणि उ पादांच्या सिद्धीनंतर मधले संस्कार शुद्ध होऊ लागतात आणि जेव्हा म सिद्ध होऊ लागतो, तसतसे शुद्ध बुद्ध मुक्त आत्मदैवाचं निकट सानिध्य लाभल्याने त्याच्या दिव्य शक्ती अडथळ्यांशिवाय दिव्य गुणसंपदांच्या स्वरूपात व्यक्तिमत्वात उतरू लागतात, व्यक्त होऊ लागतात. दुसऱ्या बाजूने तमोगुणी इच्छा आणि दुर्गुणांचा स्वीकार होत नाही, त्यामुळे ते नाहीसे होऊ लागतात. अर्थातच जीवाची देवत्वाकडे वाटचाल सुरू होते. व्यक्तिमत्वाचा विकास होतो. समाजोपयोगी कर्म होऊ लागतात. सगळ्यांकडे राग द्वेष मुक्त होऊन पाहण्याची समदृष्टी प्राप्त होते. शिवतत्वाचा संतोष दया क्षमा हा स्वभाव बनतो. म्हणजे प्रणवोपासनेनं लगेच अगदी आत्मदर्शन किंवा मोक्ष प्राप्त झाला नाही, तरी आध्यात्मिक जीवन मात्र समृद्ध होऊ लागतं. प्रणवोपासनेचं हे महान फळ आहे. खरं तर आत्मदर्शन पेलण्याची क्षमता आणि सामर्थ्य आधी प्राप्त होतं असं दिसतं. इथं आणखीही एक गोष्ट स्पष्ट होते. एकोहम बहुस्याम या प्रथम विचाराच्या स्फुरणानेच चैतन्याचं जड प्रकृतीत रूपांतर झालं. आता जेव्हा चैतन्य स्वरूपाला प्राप्त करायचं आहे, तेव्हा उलट मार्गाने जाऊन निर्विचार स्थिती प्राप्त करावी लागणार आहे. त्यासाठीच तर सगळ्या साधना आहेत. प्रणवोपासनेचं साधन असो की इतर साधन असो, आपण उलट दिशेने
म पर्यंत पोहोचतो. प्रकृती आणि पुरुष यांच्या सीमारेषेपर्यंत पोहोचतो. पण सीमोल्लंघन मात्र सद्गुरूंच्या आणि परमात्म्याच्या इच्छेशिवाय आणि परमकृपेशिवाय होत नाही. पूर्ण समर्पणाशिवाय अहम गळत नाही आणि पूर्ण समर्पणासाठी परमात्म्याची अनन्य भक्ती आणि सद्गुरूंवरील नितांत श्रद्धा आणि भक्ती असावी लागते. अहम गळणं फार फार अवघड आहे. केवळ अहम शिल्लक असतो म्हणून आत्मा जीवभाव धारण करतो. मी देह आहे हे अज्ञान पूर्ण नाहीसं होतं ना, तेव्हाच जीवात्म्याचा अहमभाव जीवभाव गळून तो त्याच्या मूळ ब्रह्मभावात आणि आत्मस्वरूपात स्थिर होईल. मधला अज्ञानाचा पडदा फाटताच स्वच्छ निरभ्र चिदाकाशात ज्ञान सूर्याचा उदय होतो. साधकांच्या दृष्टीने कोष्टकातल्या आवश्यक त्या गोष्टींवर विस्तृत चर्चा करीत आहे. आता ओव्या पाहू. श्री गुरुदेव म्हणतात, प्रणव हे आत्म्याचं नाम आहे. नाम आणि ज्याचं नाव आहे तो नामी हे वेगळे नसतातच. म्हणजे प्रणव आणि नामी आत्मा भिन्न नाहीत. म्हणून प्रणवोपासना ही श्रेष्ठ उपासना आहे. आता प्रभू प्रणवोपासनेची दिव्य फळं सांगत आहे. इथं वेद या घटकाचा, ऋषी आणि देवतांचा संदर्भ येतो. वेदाचं कार्य इथं स्पष्ट होतं. मृत्यूनंतर योग्य गती देण्याचं आणि पुनर्जन्म करण्याचं कार्य वेदांचे देव करतात. आता मृत्यू कसा होतो, कोणत्या लक्षणांवरून मृत्यू समय ओळखावा याची विस्तृत चर्चा 36व्या अध्यायात आहे. पण इथे तो मृत्यू समय जवळ आल्यावर उपासकाने काय करावं या संबंधी श्री दत्तगुरूंचा उपदेश आपण ग्रहण करू. मृत्यूसमयी सहजासनात बसावं. आपल्या उपास्याच्या ध्यानात चित्त एकाग्र करावं. अ उ म मात्रांचं क्रमशः चिंतन करीत दीर्घ ओंकाराचा उच्चार करावा. ही प्रणवोपासना उपासकाला भवसागरातून तारून नेणारी नौका आहे. म्हणून मृत्यूची चिन्ह दिसू लागताच आसनस्थ होऊन ब्रह्मचिंतन करीत चित्ताचा ब्रह्मात लय होणारी प्रणवोपासना अत्यंत श्रद्धेने अत्यंत भक्तीने करावी. सर्वसामान्यपणे जीवात्मा लिंगदेहासह शरीरातून बाहेर पडतो, तेव्हा स्थूल देहाचा मृत्यू होतो. हा जीवात्मा त्याच्या अपूर्ण इच्छा वासनानुसार नवीन देह धारण करतो. पण प्रणवोपासकाला वेगळी गती मिळते. ह्या संबंधीचा उपदेश इथं आहे. गुरुदेव प्रसादाने प्रणवाच्या ध्यानाने येथेच मुक्त होणे अथवा घेणे क्रममुक्ती. प्रणवोपासनेने आणि सद्गुरूंच्या परमकृपेने अर्धमात्रेच्या महाशून्याचा भेद करून जो उपासक आत्मदर्शन करतो, आत्मज्ञान प्राप्त करतो, तो नंतर जड प्रकृतीचा स्वीकार करीत नाही. ब्रह्मलोकी होय गती ब्रह्म्यासह ये मुक्ती ती होय क्रममुक्ती पुनरावृत्ती न देजी. त्याने आधीच जड प्रकृतीचा त्याग केलेला असल्याने त्याला पृथ्वी, अंतरिक्ष किंवा दिव्य लोकात पुन्हा जन्म घेण्याचं काही कारणच नाही. तो त्या पलीकडे असलेल्या परब्रह्म स्वरूपात लीन होऊन जातो. ब्रह्म्यासह म्हणजे आत्म्यासह, अर्थात आत्माच परमात्म्यामध्ये विलीन होतो. असा उपासक जीवनमुक्त असतो, त्याला पुन्हा जन्म नाही. आता क्रममुक्ती म्हणजे काय, तर अजून प्रारब्ध भोग शिल्लक असतात, ते भोगूनच संपवावे लागतात. ते भोग हा अलिप्तपणे भोगून संपवतो. भोग संपल्यावर प्रणवोपासना करत हा सहज देह त्याग करतो.
हे एक. आणि दुसरं, या जन्मी जरी उपासना अपूर्ण राहिली तरी पुढील जन्मी उपासना पूर्ण करून तो मुक्त होतो. भोग संपल्यावर आणि प्रणवोपासनेने चित्त लीन झाल्यावर मात्र हा सहज देहत्याग करतो. जो कार्य ब्रह्मोपासक त्यासी सुषुम्ना मार्ग एक, तया मिळे ब्रह्मलोक क्रममुक्त्यर्थ. जो ब्रह्मविद्येची उपासना करीत प्रणवोपासना करतो त्या योग्याचे प्राण सुषुम्ना मार्गाने षटचक्रांचा भेद करतात आणि अत्यंत भक्तिभावाने प्रणवोच्चार करीत मस्तकातील गांधारीचा नाद श्रवण करीत तो ब्रह्मरंध्रातून प्राण चैतन्यात विलीन होतात. प्रणवोच्चारानं 3ही बंध लागल्याने सूक्ष्म देहाची 9ही दारं बंद होतात. त्यामुळे प्राण ऊर्ध्वगतीने मस्तकातून सहज मुक्त होतो. प्रभू म्हणतात, तप्त पाषाणावर पाणी पडल्यावर ते पाणी पाषाणावर राहतच नाही, तात्काळ पाषाणामध्ये जिरून जातं. तसं मुक्ताचे प्राण अर्धमात्रेच्या महाशून्यात प्रवेश करताच तिथंच मुरून जातो. आदिमायेच्या जड सृष्टीच्या उत्पत्ती कार्यापासून तो वेगळा होतो आणि आपल्या मूळ निर्विकार अज अमर अशा सच्चिदानंद आत्मरूपाला प्राप्त होतो. त्याच्याशी एकरूप होतो. जसं नदी समुद्राला मिळेपर्यंतच तिचं वेगळं नाव रूप किंवा अस्तित्व असतं, पण नंतर ती समुद्रच होऊन जाते. तसं चैतन्य सागराला मिळालेल्या जीवाचं स्वतंत्र अस्तित्व नाम रूप काही राहत नाही. तो सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप होतो. सार्ध त्रिमात्रा ध्यान घडे तो अपरिच्छिन्न, तो राहे व्यापून त्याचे गमन कोठे व्हावे. ज्या उपासकाने अशा प्रकारे अर्धमात्रेसह 3 मात्रा सिद्ध केल्या आहेत तो ब्रह्मरूप होऊन तोही अमर्याद सर्वव्यापी होतो. त्याला आता कुठेही जाणं नाही आणि येणं नाही. ब्रह्मांड सोडून तो कुठे जाणार आणि येणार? राजा, यापेक्षा श्रेष्ठ फळ आणखी कोणतं असणार? म्हणून तू प्रणवोपासना करून मत्स्वरूपी लीन हो. साधक भक्त हो. सगळेच उपासक इतके श्रेष्ठ अधिकारी नसतात. क्वचित एखादाच इथपर्यंत पोचू शकतो. पण म्हणून नाराज होण्याचं काहीच कारण नाही. एकदा सद्गुरु कृपेने प्रणवोपासना सुरू झाली की तो मृत्यूनंतरही दिव्य फळ प्राप्त करतोच, यात काहीच शंका नाही. राजा, हा अधिकार केवळ प्रणवोपासनेने प्राप्त होत नाही, तर प्रणवोपासकाच्या पूर्वसंचितातही दडलेला असतो. पूर्वसंचित प्रारब्ध रूपानं याच जन्मात संपणारं नसलं तर मनातल्या वासना इच्छा कोणत्याही उपासनेने एकदम नाहीशा होत नाहीत. त्यामुळे ध्यानात विक्षेप निर्माण होत राहतात आणि चित्ताचा ब्रह्मात लय होणं अशक्य होतं. परंतु उपासक प्रणवोपासना करीत ज्या मात्रेपर्यंत पोहोचला असेल त्या मात्रेशी निगडीत असलेला लोक नंतर त्याला प्राप्त होतो. म्हणजेच उपास्य देवता मृत्यूनंतरही मार्गावरून ढळू देत नाहीत, मार्गावरच ठेवते. आता इथे वेद, देवता आणि ऋषी यांच्या कार्यांचा संदर्भ येतो. बघूया. उपासकाला केवळ अमात्रात सिद्ध झाली, अर्थात प्रणवोपासना करताना स्थूल देहच स्थिर झाला, देहभान गळू लागलं असेल तर, आणि मृत्यूसमयी जर त्याने वैखरी वाणीने प्रणवोच्चार करीत प्राण सोडला असेल तर ऋग्वेद, त्याची देवता ब्रह्मा आणि ऋषी अग्नी जीवाला भूलोकात पुन्हा मनुष्य म्हणून पाठवतात. त्या जन्मात त्याची उपासना पूर्ण करून घेतात आणि त्याला त्या जन्मी मुक्त करतात. याचप्रमाणे अ आणि उ मात्रात ध्यान घडून
अर्थात प्रणवोपासना करताना शरीर आणि मनाचा लय होत असेल तर, आणि मृत्यूसमयी जर त्याने मध्यमा वाचेने प्रणवोच्चार करीत प्राण सोडला असेल तर यजुर्वेद, त्याची देवता विष्णू आणि ऋषी अग्नी जीवाला आधी सोमलोकात नेतात. जीवात्मा तिथे आध्यात्मिक सुखे प्राप्त करतो. त्यानंतर त्याला पुन्हा भूलोकावर मनुष्य जन्म मिळतो आणि त्याची उपासना पूर्ण करून घेतली जाते आणि मग तो मुक्त होतो. याचप्रमाणे अ उ म या 3 मात्रा ध्यान घडून, अर्थात प्राणाचा लय अहममध्ये होत असताना मृत्यूसमयी जर उपासकाने पश्यंती वाणीने प्रणवोपासना करीत प्राण सोडला असेल तर सामवेद, त्याची देवता महेश आणि ऋषी सूर्य जीवात्म्याला सूर्यलोकात नेऊन पोहोचवते. या लोकात त्याची उरली सुरली कर्म जळून जातात. तो पापमुक्त होतो आणि यानंतर त्याला ब्रह्मलोक प्राप्त होतो. तो तिथं ध्यानस्थ होतो. अर्थातच इथेच तो चैतन्य लोकाला प्राप्त करून मुक्त होतो. त्याला भूलोकी जन्म घ्यावा लागत नाही. अलर्काने 3 लोक उद्धरून जावं या कळकळीने श्री दत्तात्रेय माऊलींनी हा महान उपदेश करून त्याच्यावर फार मोठी दया केली. तो उपदेश ऐकून अलर्काचं मन अत्याधिक संतोषानं भरून गेलं. त्यांच्यासमोर बसून आणि नतमस्तक होऊन अलर्क भक्तिभावाने गुरु माऊलींचं स्तवन करू लागला. जय जय दीनबंधो, जय जय कृपा सिंधो, चित्तचातक विधो, परम साधो तुझ नमो. हे दीनदयाळा, कृपेच्या सागरा, चित्तरूपी चातकाचा वेध घेणाऱ्या सर्वश्रेष्ठ साधो, माझं हे नमन स्वीकार कर. पुढे तो म्हणतो, तू माझ्यावर दया दाखवून जो हा महान बोध केलास त्यामुळे माझ्या मनाचं समाधान झालं आहे. सर्व अविद्यारूपी वासनांचा आता पूर्ण नाश होऊन माझं मन शांत झालं आहे. पुढे अलर्क प्रभूंना विचारतो, पण एकाच शंकेचं निरसन करावं. साधक भक्त हो, इथे 36वा अध्याय सुरू झाला आहे आणि आता एका नवीन विषयाला सुरुवात होत आहे. तर अलर्क म्हणतो, गुरुवरा, आपण म्हणाला मृत्यू समीप येत आहे हे जाणून प्रणवोच्चार करीत प्राण सोडावा. पण सर्वसामान्य उपासकांना आपल्याला आता मृत्यू येणार आहे हे कसं समजणार? त्यांना ते कळलं तरच ते ह्या मार्गाने जातील. त्याच्या प्रश्नाने अत्रिनंदन प्रसन्न झाले. ऐकोनी अलर्काचे वचन, बोले अत्रिनंदन, म्हणे ऐक सावधान, मृत्यू लक्षण सांगतो. गुरुवर म्हणाले, अलर्का, सावध होऊन ऐक, मी तुला मृत्यूची लक्षणे सांगतो. मृत्यू येण्याचा कालावधी 1 वर्षपर्यंत असेल अशा सगळ्यांची एकत्रित लक्षणं सांगतो. पण जे ज्योतिष जाणतात त्यांना त्यांचा मृत्यू जन्मपत्रिकेवरूनही समजतो. जातकाच्या लग्नापासून 2ऱ्या, 3ऱ्या, 7व्या आणि 8व्या स्थानांना मारक स्थान म्हणतात. त्या स्थानाचे अधिपती त्यांच्या स्थानात असताना आणि त्यापैकी जो बलवान आहे त्याच्या दशांती आल्यावर मृत्यू येतो. तसंच या मारक ग्रहांबरोबर क्रूर ग्रह असेल तर तो प्राणांचं हरण करतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं. तसंच जे योग तपस्वी असतात त्यांना साधनेतही मृत्यूचं ज्ञान होतं. पण जे ज्योतिष जाणत नाहीत आणि योगही जाणत नाहीत त्यांच्यासाठी मृत्यूची लक्षणं सांगतो ते ऐक. 36व्या अध्यायातील 13 ते 74 ओव्यांमध्ये ही मृत्यूची लक्षणं सांगितली आहेत. ती समजून मृत्यूसमयी प्राण कसा सोडावा हा उपदेश केला आहे.
तो आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.